ही रम्य पहाट आहे आणि सकाळचं मस्त वातावरण आहे आणि आम्ही सध्या आहोत पाटणे फाटा, चंदगड तालुक्यामध्ये असलेल्या पाटणे फाट्यावर. आम्ही काल सकाळी घरातून निघलोय आणि रात्री पाटणे फाट्या मुक्काम केला होता आणि आज सकाळी आपण जाणार आहोत कलानंदीगड किंवा काळा नंदीगड पाहायला. तर आता माझ्यासोबत आहेत माझ्या मिसेस स्वाती. गेल्या वेळी पारगावला माझ्या मित्राबरोबर दोघांच्या फॅमिलीला नेलं होतं, तेव्हापासून तिलाही आवड निर्माण झाल्या ट्रेकिंगची. तर चला म्हणले आज मी तुमच्याबरोबर येणार आहे. पुन्हा एकदा आपण त्याच भागात आलेलो आहोत, पारगडच्या शेजारी असलेल्या कलानंदीगड पाहायला. चला आपण पाहूया कलानंदीगड कसा आहे. रात्री पाटणे फाट्यावर मुक्काम केल्यामुळे आपल्याला आज लवकर गडावर जाणं शक्य आहे, कारण पाटणे ते कलानंदीगड हे अंतर फक्त 10 ते 11 किलोमीटर आहे आणि आंबेवाडी धरणाच्या शेजारीच कलानंदीगड आहे. आंबेवाडी धरणापासून 4 किलोमीटर अंतर. तर आता आपण जवळ आसपास पोचलेलोच आहोत, त्यामुळे आपण 10-20 मिनिटात आपण तिथून आता गडावर पोचतो. तर आपल्याला हा आता मुख्य रोड सोडून कालिवडे गावातून आतमध्ये गडाला जायचं आहे. तर आत्ता आपण इथं गडावर निघालेलो आहोत. 4 किलोमीटर गड राहिलेला आहे, पण आजूबाजूला जंगल किती दाट आहे बघताय. आणि ह्या जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत. अस्वलांचा वावर सुद्धा भरपूर आहे. पण इथंच आत्ता आम्हाला एक शेकरू दिसलं. इथं झूम करून बघतो, ह्या झाडावर बसलंय. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतोय हाच कलानिधीगड किंवा कलानंदीगड. तर मी आता उभा आहे ह्या गडाच्या मुख्य चौथऱ्याच्या फ्रंट बाजूला असलेल्या टेकडावर. आणि हे बघा, हा तुम्हाला दिसतोय हा मुख्य गड दिसतोय. हा मुख्य गड आणि त्याचा परिसर. आता ह्या गडाला कोण कलानिधीगड म्हणतात, कोण कलानंदीगड म्हणतात, पण त्याचं खरं नाव आहे काळा नंदीगड. काळा नंदीगड ह्याला का म्हणतात हे इथं आल्यानंतर तुम्हाला समजते. तर ही जी तुम्हाला आकृती दिसते हे बसलेल्या नंदीसारखा काळा दिसतोय, म्हणून ह्या गडाला नाव दिलंय काळा नंदीगड. पण त्याचा अपभ्रंश करून त्याला कलानिधीगड म्हटलं जाऊ लागलं, पण ह्याचं खरं नाव आहे काळा नंदीगड. तर हे पहा, हे काळा नंदीगडचं अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला इथून ह्या टेकडावरून दिसतंय. हा काळा नंदीगड आणि आजूबाजूचा परिसर बघताना तुम्हाला जाणवतं की पूर्णपणे अतिशय दाट घनदाट जंगल आहे दोन्ही बाजूनं. ह्याही बाजूला जंगल आहे आणि ह्याही बाजूला पूर्णपणे घनदाट जंगल आहे. आणि या जंगलामध्ये अस्वल, गवे, बिबटे ह्यांचा भरपूर वावर आहे. मगाशी येताना आपल्याला शेकरू पण दिसलं. तर इथं ह्या अभयारण्यामध्ये तुम्हाला जैवविविधता खूप दिसते. आणि याचं जिथं जागतं उदाहरण तुम्हाला इथं मी दाखवतो. तर या मी गवतातून हे फक्त एक शूट घेण्यासाठी मी इकडे आलोय. या गवतातून कित्येक दिवस कुणी आलेला नाहीये किंवा माणसांचा वावर तर नाहीच आहे, पण इथं तुम्हाला दिसतंय हे बघा, हे गवत पूर्णपणे विस्कटलंय. तर हे गवत हे अस्वल किंवा गवारेडा यापैकी कोणीतरी विस्कटलेलं आहे. हे पहा, इथं मानव किंवा दुसरं कोणीच येणार नाही हे विस्कटायला. आणि हे ताजं आहे, जास्त काळ झालेलं नाहीये, म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वीच असावं, कारण गवत पूर्ण ओलच आहे. ह्याचाच अर्थ इथं प्राण्यांचा वावर किती दाट आहे. आणि ही दिसते तुम्हाला टोपली कारवी, जी आपण मागं उदगीरच्या पठारावर तुम्हाला दाखवली होती. ही अशी टोपलीची कारवी सर्व जंगलभर हे बघा, हा ते सर्वत्र पसरल्या.
आपण आता गडाच्या मुख्य वाहनतळाजवळ पोचलोय. इथं वाहन लावायची जागा आहे आणि इथून गडावर चालत जायला लागतं. पावसाळ्यात रस्ता नसतो आणि इथं आहे रस्ता. पाहूया, आता पावसाळा नाहीये त्यामुळं आपली गाडी कदाचित वर जाईल. तर आता आपण उभा आहे काळानंदीगडच्या टावरवर. तर इथूनच आपण आत आलो आणि आत येऊन आपण गाडी इथं उभा केली आणि गडावर दिसतंय तुम्हाला मनोरा दिसतोय आणि बांधकाम दिसतंय. आता आले आले आपल्याला दिसतंय ही बुरुज दिसतोय सुरुवातीचा, हा कल्याण बुरुज आणि ही तटबंदी. अजूनही बऱ्यापैकी तटबंदीच्या अवशेषांनी बुरुज शाबूत आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय हे पश्चिम बाजूचं ही तटबंदी, ही पश्चिम बाजूचा हा एक बुरुज दिसतोय तुम्हाला. आणि हे दिसतंय तर धुका आहे त्यामुळे फारसं कळून येत नाही, पण समोर इथं दिसतंय हे पाटणा धरण दिसतंय. झूम करून दाखवतो, हे आहे पाटणी धरण. आणि या बाजूला दिसतंय हे आंबेवाडी धरण. तर सकाळी आपण येता येता तिथं गेलो होतो आंबेवाडी धरण. धुक्यामुळे इथं काहीच दिसत नाही. आज धुकं हवेत जास्त असल्यामुळं तस विजिबिलिटी खूपच कमी आहे. तर हे आहे आंबेवाडी धरण. आणि ही पाहता ही तुम्ही किल्ल्याची ही तटबंदी तुम्हाला दिसते, हे अशी अजून ही सुस्थितीत आहे तटबंदी. आणि उर्वरित किल्ला आहे तो त्या बाजूला आहे. तर चला आता खाली उतरून आपण तो किल्ला पाहूया. तर मी आता उभा आहे पश्चिम बुरुजावर आणि ह्या बुरुजावरून हे ढासळलेल्या तटबंदीचं अवशेष तुम्हाला दिसते. हे पाहताय तुम्ही तटबंदीची भिंत किती रुंद आहे आणि मजबूत आहे. परंतु आता काळाच्या ओघात हे अवशेष आता नष्ट होत चाललेत. हे ढासळलेले अवशेष खाली दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम बुरुजावरून तुम्हाला हे चंदगडच्या खोऱ्याचे अतिशय सुंदर दृश्य दिसतंय. आणि पाहताय आजूबाजूला किती दाट जंगल आहे. आणि याच दाट जंगलामध्ये या दिशेला आहे पारगड, जो गेल्या वेळी आपण पारगडला जाऊन आलो तो पारगड ह्या दिशेला आहे. इथं गडाचे दोन भक्कम बुरुज तुम्हाला दिसतात, एक तो एक बुरुज आणि हा एक बुरुज. आणि या बुरुजामध्ये तुम्हाला ह्या ज्या देवड्या दिसतात, ह्या देवड्या म्हणजे खरं म्हणजे ही तोफा ठेवण्याची जागा आहे. आणि तोफेतून तोफ मारा करण्यासाठी त्या देवड्या ठेवलेत. तर ह्या जर समोरून ह्या टेकडीवरून जर हल्ला झाला शत्रूचा तर किल्ल्याला संरक्षण असायसाठी ह्या देवड्या आणि हा मजबूत बुरुज आणि हे बुरुजाचं बांधकाम तुम्हाला दिसतंय. आणि उर्वरित ही तटबंदी अजूनही मजबूत आहे. परंतु समोर दिसतोय हा गणेश दरवाजा. तर गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा हा मेन दरवाजा आहे, म्हणजे गडाला एंट्री असं इथून जाऊन आत गणेश दरवाजातून आत होती. तर अतिशय मजबूत बांधकाम होतं. परंतु काळाच्या ओघात आता ते नष्ट झालं. आपण चला पुढे जाऊन पाहूया तो गणेश दरवाजा कसा आहे. तर आपण पश्चिम बुरुज पाहून आता इथं आलेलो आहोत हा गणेश दरवाजा. तर हा दिसतोय तुम्हाला गणेश दरवाजाची भक्कम तटबंदी. थोडा अजून जवळ जाऊन पाहूया. आता पूर्णपणे हे ढासळलंय, हे पहा हे ढासळल्यामुळे हे औषध दिसत नाहीत. नाहीतर गडाची मुख्य एंट्री हे इथून येऊन ह्या गणेश दरवाजातून आत जाऊन असं इथून आपल्याला एंट्री करावी लागत होती. तर मी आता गणेश दरवाजाजवळ खाली आलेलो आहोत. आणि ही पाहताय ही सगळी तटबंदी ढासळल्या आणि दरवाजा जवळ येऊन थांबल्या. आणि ह्या दरवाजाला गणेश दरवाजा का नाव दिलं, इथं हा जो दगड पडलाय हा दगड आहे तो दरवाजाचाच आहे. त्याच्यावर ही जी गणेश मूर्ती तुम्हाला दिसते, ह्या गणेश मूर्तीवरूनच ह्या दरवाजाचं नाव होतं गणेश दरवाजा. तर असा हा दरवाजा आज किती भक्कम स्वरूपात त्याचं बांधकाम होतं पहा. आज जरी पडलं असलं तर ज्यावेळी हे बांधकाम चांगलं होतं त्यावेळी त्याचं वैभव काय असेल ह्याची कल्पना करून पहा. तर मित्रांनो, गणेश दरवाजातून आत आल्यानंतर मुख्य गडावर आत प्रवेश करायला लागतोय. आणि हा परिसर आहे हा पहारेकरी किंवा इतर लोकांना राहण्याच्या. तर इथं गडावर जागोजागी शौचालय सुद्धा होती. विचार करा 400 वर्षापूर्वीच्या काळात शौचालय होती. आणि इथं हा छोटासा दरवाजा दिसतोय आणि आत शौचालय आहे. चला जाऊन पाहूया. आज हे आपल्याला 400 वर्षानंतर आज आपल्याला शौचालय बांधायचे होत नाहीत, परंतु त्या काळात सुद्धा महाराजांनी दूरदृष्टी ठेवून शौचालय सुद्धा बांधली होती जेणेकरून इथल्या लोकांना बाहेर गैरसोय होऊ नये. तर आज जाऊन पाहूया. तर हे पहा, ही तटभिंतीतच हे शौचालय आहे. आणि हे तर तुम्हाला दिसतं हे दगडामध्येच हे
भांड तयार केलेलं आणि डायरेक्ट हे पूर्णपणे पाणी जे जात होतं ते सांडपाणी बाहेर जात होतं. तर असं हे शौचालय तुम्हाला इथे दिसतं. इथं गडाच्या आतमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही पाहताय हे जागोजागी असे बांधकामाचे अवशेष दिसतात आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला एक प्रचंड आकाराची खोदलेली विहीर किंवा पाण्याचं टाकं दिसते. तर प्रत्येक गडावर सर्वात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ते म्हणजे पाण्याचं टाकं. कारण गडाला जिवंतपणा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे हे पाण्याचं टाकं. पाण्याची सोय असणं गडावर खूप महत्वाचं होतं. आणि इथं तुम्हाला पाहताय इथून खाली उतरायचा रस्ता दिसतोय आणि तिथं आत एक अजून आत छोटे छोटे ते अजून खोलवर विहिरी दिसतात आणि आवाज घुमतोय. किती खोल आहे बघा. आणि हे टाकं खोदताना त्याचा दुसरा एक उपयोग केला जात होता की हे टाकं खोदताना जो दगड निघतोय तोच दगड इतर इमारतीच्या बांधकामांना वापरण्यात येत होता. तर असा दुहेरी उपयोग केला जात होता. तर हे पाण्याचं टाकं आणि ह्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला असलेले हे भवानी मातेचं मंदिर आणि एक वस्तू काय हे पाहूया. का तर भवानी मंदिराच्या पाठीमागं आपल्याला हा एक नकाशा लावलेला दिसतोय. खरं म्हणजे ह्याच शोधात होतो मी, कारण गड नेमका कुठून कसा पाहायचा काहीच माहित नव्हतं. कारण या गडावर कुणीही नाहीये, दुर्गम गड आहे आणि इथं वस्ती वगैरे काहीच नाहीये, त्यामुळे सांगायला पण कोण नाहीये. तर इथं नकाशा लावलाय हा खरं म्हणजे दुर्गवीर प्रतिष्ठानं लावलाय. खूप चांगलं काम केलंय त्यांनी. कारण तर आपल्याला कुठं काय काय पाहायचं हे समजतंय. तर इथं तुम्हाला दिसतंय हा गणेश दरवाजा आणि तो मी कल्याण दरवाजा म्हटला, ऍक्च्युली तो नाहीये. तिथं दरवाजाच नव्हता, हा टेहळणीचा बुरुज होते, ते 2 बुरुज होते संरक्षणासाठी. तिथं ते पडझड झाल्यामुळे तिथं आता रस्ता केलाय तिथून आत यायला. ऍक्च्युली तो रस्ता नाहीये, हा गणेश दरवाजातून आत यायला रस्ता होता. आणि इथं आपण आता आलेलो आहोत हा भवानी मातेचं मंदिर. आणि भवानी मातेचं मंदिर पाहिलंय आणि जे पाठीमागं दिसतंय तो पालखी दरवाजा, म्हणजे आता माझ्या पाठीमागं हा जो दिसतोय हा पालखी दरवाजा. तर चला आता पालखी दरवाजा पाहूया, पण अगोदर आपण भवानी मातेचं दर्शन घेऊया. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे दिसतंय हे भवानी मातेचं मंदिर. आणि हे मंदिराची जर रचना बघितली तर अतिशय कमी उंचीचं आणि बसक्या स्वरूपाचं हे मंदिर दिसतंय. परंतु ह्याचं कारण म्हणजे इथं भयानक वारा आणि पाऊस असतोय, त्यामुळं त्या ह्याच्यात हे बांधकाम तग धरण्यासाठी मुद्दामून हेतले जे इमारती किंवा इतर जे बांधकाम आहेत त्याची हे उंची हे अतिशय कमी ठेवलेली असते. इथं तुम्हाला हे कमी उंचीचं हे भवानी माता मंदिर दिसतंय. आणि आतमध्ये हे शिवलिंग आणि भवानी मातेची मूर्ती आणि मातंगी देवीची मूर्ती तुम्हाला इथं दिसते. आणि मंदिराच्या बाहेरच हा नंदी आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती दिसते, ही गणेशाची मूर्ती. तर मी आता उभा आहे किल्ल्याच्या उत्तर बाजूस असलेल्या पालखी दरवाजापाशी. तर हा माझ्या समोर दिसतो हा पालखी दरवाजा. आणि तुम्ही पाहताय किती मजबूत आणि भक्कम तटबंदी आणि दरवाजाचं बांधकाम दिसतंय. हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे. गोमुखी पद्धतीचा ह्याचा अर्थ हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. आणि ह्या 2 बुरुजाच्या संरक्षणामध्ये हा दरवाजा आतल्या बाजूला आहे. त्यामुळे बाहेरून जरी तोफेचा मारा झाला किंवा शत्रूचा हल्ला झाला तरी या दरवाजापर्यंत त्यांना पोहोचता येत नव्हतं किंवा थेट दरवाजावर मारा बसत नव्हता. तर त्याला म्हणायचं गोमुखी पद्धतीचं बांधकाम. तर असं हे गोमुखी पद्धतीचं अतिशय मजबूत बांधकाम आणि अतिशय सुंदर बांधकाम तुम्हाला हे पालखी दरवाजाचं दिसतं. भवानी मातेच्या मंदिरासमोरच इथं तुम्हाला दिसतंय एक जुन्या इमारतीचं किंवा राजवाड्याचं अवशेष दिसतात. बहुतांश भिंती सुस्थितीत आहेत, परंतु वरचं छप्पर पडलेलं आहे. आणि हे काय आहे ते जोतं आणि आजूबाजूचं बांधकाम दिसतंय. तर असं हे बांधकाम अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. आणि बाहेर आल्यानंतर इथं जी इमारत दिसते हे आहे धान्य कोठार. तर इथं आपल्याला हे धान्य कोठाराची ही इमारत दिसते. आता धान्य कोठार लिहिलंय, पण धान्य कोठार आहे का दारू कोठार आहे माहीत नाहीये, परंतु हे कोठार आहे. कारण हे कोठाराचे उंची कमी असते, कमी उंचीचे हे इमारती असतात. तर
आतमध्ये आता काय नाही, पूर्णपणे मोकळा आहे. कोठारापासून, धान्याच्या कोठारापासून थोडं पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय हे समोर धरण दिसतंय, हे जगमहट्टी धरण तुम्हाला दिसतंय. आणि ह्याच्या बाजूलाच दिसतंय हे आंबेवाडी धरण. हे आंबेवाडी धरणापासूनच आपण येताना आत आलेलो आहोत. आणि हे आजूबाजूचा जंगल परिसर दिसतोय. आणि थोडंसं या बाजूनं पाहिलं तर तुम्हाला हा पालखी दरवाजा इथं आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय हे पाटणे धरण दिसतंय. आणि पारगड आहे तो त्या बाजूला आहे. तर या गडाचा जर इतिहास जर जाणून घ्यायचा म्हटलं तर शिवरायांनी जे स्वतः 111 दुर्ग बांधलेत, जे बहुतांश दुर्ग हे सह्याद्रीतले पूर्वीचेच होते, त्याची डागडुजी केली. परंतु स्वतःहून जे दुर्ग बांधलेत ते 111 किल्ल्यापैकी महत्वाचा एक असलेला दुर्ग म्हणजे हा काळानंदीगड. तर काळानंदीगडाचं भौगोलिक स्थान बघितलं तर आंबोलीपासून गोव्याच्या बाउंड्रीपर्यंत, म्हणजे पूर्व बाजूला गोव्याची बाउंड्री आहे, तिथपर्यंत जर बघितलं तर 5 गडांची शृंखला दिसते. त्यापैकी एक महत्वाचा गड म्हणजे पारगड, दुसरा महिपाळगड आणि तिसरा हा काळानंदीगड, चौथा गंधर्वगड आणि 5वा आहे सामानगड. तर असे हे महाराष्ट्रातले 5 किल्ले. आणि सामानगडच्या बाजूलाच असलेला वल्लभगड, पण तो सध्या कर्नाटक हद्दीत येतोय. तर असे हे गडाची शृंखला. आणि या शृंखलेमधला हा काळानंदीगड, हा काळानंदीगडाची जर रचना बघितली तर जर त्याच्या उजव्या बाजूला आहे तो पारगड आहे आणि डाव्या बाजूला आहे तो महिपाळगड आहे. तर महिपाळगड आणि पारगड जर ह्यांचं स्थान बघितलं तर जुना जो इतिहासकालीन राजमार्ग होता रामघाट, तर गोव्यातून येणारा व्यापार सगळा रामघाटातून वर येत होता पठारावर. तर त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पोर्तुगीजांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जे 2 महत्त्वाचे किल्ले होते ते पारगड आणि खालचा महिपाळगड, तर ह्या 2 किल्ल्यांना सपोर्टिव्ह असणारा हा काळानंदीगड. तर इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्थान याच्यावर आहे. शिवाजी महाराज इथं आल्याचा उल्लेख सापडत नाही, परंतु बऱ्याच जणांचं असं तज्ञांचं मत आहे की जर जवळच असलेल्या पारगडावर जर महाराज जर 15 दिवस 14 दिवस जर राहत असतील तर स्वतः बांधलेल्या ह्या अतिशय मजबूत आणि सुंदर किल्ल्यावर त्यांनी कधी ना कधीतरी वास्तव्य केलेलं असेलच किंवा भेट दिलेल्या असेलच. मित्रांनो, तर आता काळानंदीगड आपला संपूर्णपणे पाहून झालेला आहे. गड तसा छोटासा टप्प्यात बसणार आहे, परंतु गड खरोखर अतिशय सुंदर आहे. आज ही बऱ्यापैकी अवशेष इथले सुस्थितीत आहेत. आणि खरं म्हणजे हे अवशेष सुस्थितीत असेच नाहीयेत, हे खरं म्हणजे ढासळले होते. पण इथं जी दुर्गवीर संस्था आहे त्या संस्थेचं खरोखर उल्लेखनीय काम आहे. कारण बऱ्यापैकी मातीच्या ढिगाऱ्यात मोजलेले अवशेष त्यांनी स्वच्छ साफ करून आज आपल्याला पाहण्याला लायक ठेवलेत. तर खरोखर त्यांच्या या कार्यास सलाम करूया. आणि आपला गड पाहून झालेला आहे, आता आपण प्रस्थान करूया, कारण अजून आपल्याला जेवण करून गंधर्वगड जातो आता पाहायचा आहे. तर चला जाऊया. आंबेवाडी धरणापासून आंबेवाडी गावातून पुरतनवाडी मार्गे गंधर्वगडला जाणार आहोत. तर साधारणपणे कालानदीगड किंवा काळानदीगड ते गंधर्वगड हे अंतर 28 किलोमीटर आहे, जे सर्वसाधारणपणे 1 तासाचा रोड आहे. आणि आता आपण ऑलमोस्ट गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहोत. आणि समोर दिसतोय तो गंधर्वगड. आणि गंधर्वगडला गाडी पूर्ण वर जाते. आपल्याला पुढून उजव्या हाताला फाटा आहे. तर आता आपण गंधर्वगडावरील हे जे चळोबा देवस्थान दिसतंय ह्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत. चला आज चळोबाचं दर्शन घेऊनच आपण गडाला सुरुवात करू. तर आता चळोबा मंदिर आपण पाहिलेलं आहे. आणि इथून पुढं तटबंदी आहे. या तटबंदी
पाठीमागचे अवशेष बघायला आपण निघालेलो आहोत, कारण गडावर असं बघण्यासारखं फारसं काही नाही आहे. पण जे काय आहे ते तटबंदीच आहे, कारण गाव असल्यामुळे इथं गाव आणि सगळी शेतीच आहे. अवशेष पूर्ण नामशेष झालेले आहेत. जे काय आहे ते फक्त तटबंदीच्या स्वरूपातच राहिले असं समजलं. तर चला आपण तटबंदी तर पाहूया. तर इथं पाहताय आजूबाजूला गडावर आता सर्वत्र शेती आहे, त्यामुळे गडाचे असे अवशेष काही नाही आहेत. त्यामुळे नक्की काय बघायचं हे समजत नाहीये. परंतु इथं गावातील एक छोटा मुलगा आपल्याला तटबंदी दाखवायला नेत आहे, कारण नवीन माणसाला आता पाहणं किंवा असं शोधणं शक्यच नाही आहे, कारण इथं गड म्हणून असं काय अवशेष शिल्लकच नाही आहेत. तर चला ह्याच्या पाठीमागे जाऊया आपण. हे जे शिल्लक आहे ते अवशेष तर काय आहेत पाहूया. तर असं नाचणीच्या शेताच्या बांधावरून असं पावलोट शोधत जावं लागतंय. चला सर शिस्तीत पडशाला, बांधावूनच या, शिस्तीत या. आता इथं समोर आपल्याला झेंडा दिसतोय आणि ही तटबंदी दिसते. ही तटबंदी, पण मी पहिलाच गड असा बघतोय की असं शेतातून जावं लागतंय, आणि तटबंदी म्हणजे जमिनीचा बांधच आहे थोडक्यात. तर हे पहा, कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे जायला, असं शेतातूनच वाट काढत जावं लागतंय. तर शेवटी आपण ह्या ध्वजस्तंभापर्यंत पोहोचलेलो आहोत. नशीब की गड म्हणून एक खून म्हणून हा ध्वजस्तंभ तरी किमान इथं आहे, अन्यथा गडाची कोणतीच ओळख पटण्या इतपत येतात अवशेष काही शिल्लक दिसत नाहीयेत. तर गडाच्या पूर्ण पश्चिमेकडून आता आपण या तटबंदीजवळ आलेलो आहोत आणि वरून हा असा नजारा दिसतोय. ही तटबंदी सुद्धा आता पूर्ण नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. इथं तुम्हाला ही तटबंदी दिसते. त्या गडाच्या तटबंदीच्या बाजूनं आपण चालत आहोत आणि चालताना ह्या तटबंदीमध्ये हा पाऊलवाट गेलेली दिसते. ही मूळची पाऊलवाट जी गडावर जायला होती. आता नवीन रोड झालाय, परंतु मूळ जी पाऊलवाट आहे ती इथं तुम्हाला दिसते. तटभिंतीमध्ये एक गुहा आहे, तर ती गुहा पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तर असं वर आता भिंती चढायला लागणार आहे. हे पहा, ही पहा आपली तटबंदी. तटबंदीमध्ये ह्या शेताचे बांधच आहेत. तर इथं एक गुहा दिसते, पण ऍक्च्युली ही गुहा नाहीये, तर तो दरवाजा आहे. लहानसा दरवाजा जो पलीकडल्या बाजून तटबंदीतून पलीकडे निघतोय. आत जाऊन पाहूया आपण. हे पहा, अरे वा, खूप सुंदर बांधकाम. किमान हे तरी बांधकाम आहे. गड नावाची काहीतरी वस्तू आहे म्हणून बघायला. तर इथून पायऱ्या होत्या, ज्या खाली पायऱ्या हे खाली जे गाव जाते हे नागनवाडी, त्या गावात जात होत्या. तर आता पायऱ्या नामशेष झालेत आणि फक्त ही वास्तू राहिले. तटबंदीवरून जाताना आपल्याला इथं बुरुज दिसतोय. हे पहा, बुरुजाचं अजूनही इथं बांधकाम किंवा अवशेष इथं दिसतेत. हे पहा, बाकी आपण तटबंदीच्या भिंतीवरून चाललेलो आहोत. तर या तटबंदीवरून चालताना अजून एक गुहेसारखा भाग दिसला. मी आत जाऊन पाहिलं, आत अंधार आहे, पण मोबाईलच्या उजेडात बघितलं तर अतिशय अरुंद दिसतंय पहा. पण आतमध्ये शौच खूप आहे. जसं की आता आपण कलानंदी गडावर पाहिलं तसंच सेम ह्या तटबंदीच्या भिंतीमध्ये असलेलं हे शौच खूप आहे. तर हे पहा, थोडासा उजेड दिसतोय. इथं बसायला थोडीशी ही जागा आहे. त्या अंधारामध्ये काही दिसत नाहीये. नेमकी माझी बॅटरी पण गाडी जवळ राहिली, त्यामुळं मला आता आणता आलं नाही. तर हे तटबंदीमध्ये केलेलं शौच खूप आहे. तर इथं एक बुरुज दिसतोय तुम्हाला. तर हे पहा, हा एक बुरुज आहे.
आणि मगाशी पाहिलेला तो एक बुरुज तो तिथं, आणि ह्या 2 बुरुजाच्या मध्ये हे संरक्षणासाठी जे पहारेकरी असायचं त्यांच्यासाठी इथं बनवलेलं हे शोषकूप इथं आपण पाहिले बरोबर 2 बुरुजाच्या मध्ये आहे. तर पहा महाराजांची दूरदृष्टी, त्यावेळी सुद्धा त्यांनी गडकऱ्यांचा किंवा पहारेकऱ्यांचा सुद्धा किती विचार केलाय. घोणच गेलेली बघितली, गावतामध्ये पाय टाकला, नशिबानं सुदैवानं शेपटीजवळच पाय पडला. तर बघताय तुम्ही हे जंगलातून जाताना बघा अजून इथं दिसते आणि खूप मोठ्या साईजची घोणस आहे. तर असं गावतातून जाताना काळजी घ्या. इथं आत आहे बघा. गडा अवशेष काय दिसत नसले तरी गडाच्या कडेची तटबंदी मात्र अतिशय भक्कम वाटते. कारण हे पहा आजही ह्या तटबंदी मजबूत आणि इतक्या रुंदीची आहे, जवळजवळ 8 ते 10 फूट उंचीची ही तटबंदी तुम्हाला इथे दिसते. ह्या तटबंदीची आतून कडा आणि बाहेरून ही असं दिसतंय. ह्याची खरं म्हणजे संवर्धनाची खूप नितांत गरज आहे. हे झाडे झुडपे काढली तर ह्या तटबंदीचे पूर्ण स्वरूप तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. आणि तटबंदीला जागोजागी असं पाहताय इथं अजूनही काय अवशेष आहेत बघा. इथं सुद्धा भुयार आहे, म्हणजे शौचकूप किंवा दुसरं काहीतरी चोरवाट किंवा असे काहीतरी असेल. पाऊल टाकताना आत्ताच आपल्याला घोणच दिसले, त्यामुळं खूप शिस्तीत काम करावं लागतंय. हे पहा असे झाड खूप वाढलेत. अरे बापरे, आत खूप आत खोलवर आहे, तर नेमकं लक्षात येईना. आणि आत हे असं आडवं आणि गेले, म्हणजे हे चोरवाट आहे का आणि काय माहित नाहीये. खरोखर हे सर्व उत्खनन करून काढायची गरज आहे. खूप अनास्था आपण या गडाच्या बाबतीत आपल्याला इथं दिसून येते. तर इथं पण आपल्याला एक देवडी दिसते. हां, हे आरपार दिसते, म्हणजे तटबंदीला आरपार हे देवडे आहे. तोफांचा मारा करण्यासाठी हे देवडे ठेवलेले आहे. आणि वर ही काहीतरी हे आहेत, हे पहा. तर त्या दगडावर सुद्धा काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे, म्हणजे हे दगड जुनी इथलीच वापराचे आहेत कुठली तरी. आता त्याच्यावर काय नक्षीकाम केले आणि काय खुणा आहेत हे काय आपल्याला कळायला मार्ग नाहीये. आता त्या दिशेला झेंडा होता पूर्ण पश्चिमेला, आणि आपण त्या तटबंदीवरून असा चालत 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 आलोय. आणि जागोजागी तर बघताय तुम्ही हे जागोजागी असे बुरुज आहेत, मध्येच देवडे आहेत, काय गुहेसारखं काय आहे. व तटबंदी खूप मजबूत आणि मोठी आहे. आणि याच तटबंदीला पुढं एक बुरुज दिसतोय, तो ढासळ आहे, पण अजूनही बुरुज आहे म्हणणे इतपत अवशेष त्याचे शिल्लक आहेत. तर हे बाई तो तुम्हाला मी दाखवतो. तर हे बुरुज तुम्हाला दिसतोय. तर पहा आता बुरुजावर चढून आपण पाहतोय तर इथं ही तोफा ठेवायची जागा आणि ह्या बुरुजाला असलेली ते तोफाचा मारा करण्यासाठी ठेवलेली देवडी. रे बा हा एकमेव बुरुज आहे जो ज्याचं वरचं तटबंदीच्या वर अवशेष शिल्लक दिसत आहेत आपल्याला. तर हा एकमेव अवशेष म्हणून आपल्याला हे गडावरील पाण्याचं टाकं सापडलं. तर पहा हे जुनं पाण्याचं टाकं, गडावरील जिवंत पाण्याचा स्रोत. इथलं पाणी कधीही आटत नाहीये असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. आणि त्याच्या शेजारीच अजून एक विहीर किंवा आड म्हणता येईल, हे गावकऱ्यांनी पाडलेलं. हे शेजारीच आहेत, परंतु हे दिसतंय हे ताजं बांधकाम दिसतंय, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये केलेलं, म्हणजे नंतरच्या काळात लोकांनी बांधलेलं आहे. आणि हे ऐतिहासिक आहे. तर गडावला असा आतमधला एकमेव अवशेष आहे आणि त्या गडाव काही नाहीये. आणि या विहिरीपासूनच बाजूला एक दिसतंय आपल्याला, हे दगडामध्ये कोरलेलं उखळ किंवा तत्सम काहीतरी भांड दिसतंय. आता ह्याचा वापर काय करत होते नक्की माहीत नाहीये, परंतु निश्चितच ह्याचा भांड म्हणून काहीतरी वापर करत होते. तर दगडामध्ये कोरलेलं तुम्हाला हे भांड दिसतंय. कदाचित घोड्यांना किंवा जनावरांना पाणी पाजण्यासाठी असेल किंवा पाणी साठवून ठेवण्यासाठी काहीतरी याचा उपयोग होत असावा. आज आपले 2 गड पाहून झालेत. आज सकाळ सकाळी आपण काळानंदीगड पण पाहिला आणि आता गंधर्वगड पण पाहिला. गंधर्वगड खूप छोटा आहे, पाणी दुर्दैवानं त्याच्यावर अवशेषही काय फारसे नाही आहेत. तुलनेनं कालानंदीगड हा खूप छान आहे, पाहण्यासारखा आहे, अवशेषही खूप आहेत आणि तेथील दुर्गवीर संवर्धन संस्थेनं त्याचं जतनही खूप छान केलंय. पण दुर्दैवानं अशी इथं कुठलीही संस्था नाहीये. खरं म्हणजे गंधर्वगडावर अख्खं गाव वसलेलं आहे, पण तरीसुद्धा गड राखायची किंवा गडावरले अवशेष ठेवायची जाणीव मात्र इथं फार अभावानंच आढळते, किंबहुना नाहीच आहे.
शासन दरबारही खूप अनास्था जाणवते. त्यामुळे गड खूप सुंदर असून सुद्धा गडाचं कुठलंही अवशेष तुम्हाला इथं पाहायला मिळत नाहीत. फक्त एकमेव कडेची तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये असलेलं पाण्याचं टाकं हे दोनच काही ते अवशेष आहेत. आणि तटबंदीमध्ये सुद्धा शौचकूप किंवा गुहा किंवा चोर दरवाजा असे काही ना काहीतरी अवशेष आहेत, परंतु ते उत्खनन करून संवर्धन करायची खूप गरज आहे. पण चला, जे आहे ते दाखवायचा प्रयत्न केलाय आणि आता आपल्याला परत निघलं पाहिजे, कारण आज घरी जायचं आहे आज आणि आपल्याला 5 तासाचा रस्ता आहे. त्यामुळे संध्याकाळी आपल्याला 9-10 वाजतील. तर मित्रांनो, नेहमीचंच आव्हान, आपला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? जर चांगला वाटला तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय शिवाजी, जय भवानी.